नमस्कार मंडळी. नव्याने होणाऱ्या सासूबाईंबद्दल आपण थोडंसं काही बोलूयात का? हे पर्सनली अजिबात घेऊ नका. मला जे वाटतं ना ते मी बोलते आणि कुठेतरी मी हे बघितलं असेल ना म्हणूनच मी बोलत असेल असंही समजा. तर जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन आपल्या सासरी येते ना, तर तिच्या डोळ्यामध्ये ना खूप स्वप्न असतात, इच्छा असतात. नवीन संसार खूप सुखाने करायचा असतो, त्या घराचं नंदनवन करायचं असतं. हे सगळं ती तिच्या माइंडमध्ये ठेवून आलेलीच असते. आणि कसं होतं ना, जेव्हा नवीन मुलगी आपल्या घरी येते ना, तर तिच्या घरची पद्धत, स्वयंपाक करण्याची, देवपूजेची, प्रत्येक गोष्टीची पद्धत, भाजी बनवण्याची पद्धत, सगळ्या गोष्टींची पद्धत ना खूप वेगळी असते. आणि हे समजावून सांगायचं काम कोणाचं असतं घरात. एखादी नणंद असेल किंवा सासूबाई असतील ना, त्यांनी वेळोवेळी त्या सुनेला तुमच्याकडे असं केलं जातं, अरे नाही आमच्याकडे असं केलं जातं, असं न बोलताना आपल्याकडे हे असं केलं जातं किंवा तू असं कर, आपल्याकडे हे सर्वांना असंच आवडतं, असं काहीतरी सांगावं असं मला तरी वाटतं. जेव्हा माझं लग्न झालं, माझ्या सासूबाई आता या जगात नाही आहेत, पण मी थोडंसं काहीतरी सांगते. माझं लग्न झालं, मी नवीन घरात आली, मलाही काही पद्धती माहीत नव्हत्या. आता आमच्या सातारा भागामध्ये कसं ना, शेंगदाण्याचा कूट वगैरे प्रत्येक भाजीत कालवणात तसं बऱ्याचसं काही टाकला जातो. काही भागांमध्ये पद्धत असते खोबरं टाकलं जातं, पण माझ्या सासूबाईंना खोबरं किंवा शेंगदाणे जास्त आवडायचे नाहीत. ते सिंपल भाजी, सिंपल सगळं त्यांना आवडायचं. त्यामुळे माझी पद्धत खूप वेगळी होती, पण त्यांनी मला सगळं वेळोवेळी समजावून सांगितलं की आपल्याकडे असं केलं जातं. आणि त्या एक नेहमीच मी आता कंप्लेंट नाही करत आहे त्यांची, ते नेहमीच एक गोष्ट माझ्याकडून चुकायची आणि त्या मागे उभं राहून मला सतत सांगायच्या. ते कोबीच्या भाजीबद्दल, पद्मा कोबीच्या भाजीमध्ये हळद कमी टाकायची. हे आजच नाही, आज भाजी बनवली, 8 दिवसांनी भाजी बनवली, महिन्याने भाजी बनवली, तरीसुद्धा माझ्या सासूबाई मागे उभं राहून नेहमी तेच सांगायचं, कोबीच्या भाजीमध्ये हळद कमी टाक. माणसाने कुठेतरी असं सांगावं, तेव्हा ते आपल्या डोक्यामध्ये फीड होतं की अरे हां, ह्यांना हे खटकतं ना, तर आपण हे नको करायला आणि यांच्या पद्धतीनेच आपल्याला सगळं करायचं असतं. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.